गुरुवर्य आणि या गुरुवर्यांनी आम्हाला घडवलं, त्याबद्दल त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण आभार धन्यवाद व्यक्त करणं मला काही बरोबर वाटत नाही. असं म्हटलं जातं, एक कवी असा म्हणतो, बोलत बोलत कविता पण घेऊ आपण, तुम्हाला जर गडबड नसेल तर. असं म्हटलं जातं की मास्तर तुम्ही नसतात तर झालो नसतो शब्दांचा धनी. मास्तर तुम्ही नसतात तर झालो नसतो शब्दांचा धनी, गेले असते सगळे दूर. मास्तर तुम्ही नसतात तर झालो नसतो शब्दांचा धनी, गेले असते सगळे दूर. जवळ गेले नसते कोणी, गेले असते सगळे दूर. जवळ गेले नसते कोणी. जवळ करण्यापर्यंतची प्रक्रिया त्या सर्व गुरुवर्यांनी घडवलेली आहे. मामाचं पण नाव घेतलं पाहिजे, आमच्या यांचं पण नाव घेतलं पाहिजे. सगळे म्हणजे आपल्या परिवारातले सगळे असलेले आपल्याला दिसतात. मित्र, शेतकऱ्याचे आपण लेकर आहेत सगळेजण, आणि जोपर्यंत आपण आपलं भविष्य आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या बापाचं भविष्य बदलवू शकत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्ही दोघं आहेत. पायात स्लीपर चप्पल, अंगात नीटचे कपडे नसलेले कॉलेजला येणारे आम्ही विद्यार्थी आहोत. पण आज चांगल्या हुद्द्यावरती आम्ही याचा आनंद आम्हाला वाटतो. नेहमी म्हणतो की कुठल्याही राजकीय परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं जीवन बदलणार नाही. कुठलाही राजकारणी माणूस शेतकऱ्याचं जीवन बदलवू शकत नाही. आपल्या बापाचं जीवन बदलण्याची ताकद ही आपल्यामध्येच आहे. ठीक आहे. एक कवी आमचा फार छान म्हणतो एका ठिकाणी, मी अनेक उदाहरण देते कवितेकडे. एक कवी आपल्या एका ठिकाणी फार छान म्हणतो की बाबा, एखाद्या जनरल मध्ये जर गेला किराणा दुकानामध्ये तर तुम्हाला माहिती आहे तिथे एखादी सुई असते, एखादी टाचणी असते. त्या सुई आणि टाचणीचा भाव सुद्धा त्यांच्या उत्पादन खर्चावरती अवलंबून असतो. बरोबर आहे की नाही? पण रात्रंदिवस कष्ट करणारा तुमचा माझा शेतकरी बाप, राबणारा बाप, उन्हा वाऱ्यात, थंडी वाऱ्यात, पावसात शेतात जाणारा तुमचा माझा बाप, कष्ट करणारा माझा बाप, यांनी पिकवलेल्या अन्नधान्याच्या कोणीतरी दुसरा भाव ठरवताना आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. पण जी कवी मनाची माणसं असतात, जसं सर म्हणाले आता सूत्रसंचालन करणारे, की कवी म्हणून सुद्धा आपलं भविष्य आपल्याला घडविता येतं. याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर अनंत राऊत नावाचे कवी आता सगळीकडे फिरतायत. त्यांची कविता पाठ आहे का तुम्हाला? मित्रवर्गामध्ये गारव्यासारखा. त्यांची मुलाखत जर ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की कवितेनं मला किती मोठं केलं. याचं एक चांगलं उदाहरण म्हणून अनंतरावकडे आपल्याला पाहता येते. दुसरं उदाहरण कल्पना दुधाळ, तुमच्यासारखीच मुलगी, आणि हे दोन्ही विद्यार्थी इंजिनिअरिंगचे बरं का. इंजिनिअरिंग सोडून, चांगले जॉब सोडून लेखन करायला लागले हे सगळे लोक. कल्पना दुधाळ जेव्हा पहिल्यांदा विमानात बसली तेव्हा तिने लिहिलं नंतर की मी कवितेला धन्यवाद देते की या कवितेमुळे मला विमानात बसता. म्हणजे कविता लिहिणं ही साधी गोष्ट नाहीये. ठीक आहे. मी जे सांगत होतो तुम्हाला की इतके कष्ट करून पिकवलेला जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्न जेव्हा बाजारात नेल्या जातं त्या उत्पन्नाचा भाव ठरवणारा दुसराच कोणीतरी दलाल असतो तिथे. आणि हे चित्र बघितल्यानंतर इंद्रजित भालेरावांसारख्या कवीच्या, मी कविता कशी लिहितात हे पण सांगतो. इंद्रजित भालेरावांसारख्या कवीला असं वाटतं की हे काय आहे, आणि मग तो कविता लिहायला लागतो. काल चढ भावात उतरीला कोणी, काल चढ भावात उतरीला कोणी, कोण राबत शेतात कोण करत या राज. आम्ही पेरली सरकी आम्ही भिजलो पाण्यात, आम्ही जोजवी धरू बदलू हात